सिल्लोड तालुक्यात विजेचा कहर, 2 बैलांचा जागीच मृत्यू, शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले. सिल्लोड तालुक्यातील वडाळी पन्हाळेश्वर शिवारात अचानक आलेल्या वादळी पावसात आणि कडाडणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर गंभीर आघात झाला आहे. या भीषण घटनेत 2 निष्पाप बैलांचा जागीच मृत्यू झाला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंत झाले आहे. सिल्लोड तालुक्यातील वडाळी येथील शेतकरी नामदेव भागाजी जाधव आणि त्यांचा मुलगा कैलास नामदेव जाधव हे आपल्या गट क्रमांक 28 मधील शेतात काम करत होते. दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास अचानक वारा सुसाट सुटला, ढगांचा गडगडाट झाला आणि वीज कोसळली. शेतात वेळूच्या आळ्याजवळ बांधलेल्या दोन्ही बैलांचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेदरम्यान आळ्यालाही आग लागली. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी प्रतिभा इंगळे आणि विष्णू गवळी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर S.S. चव्हाण घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. गावकऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर देत मदतीचा हात पुढे केला. अल्पभूधारक आणि हलाखीच्या परिस्थितीत शेती करणाऱ्या या कुटुंबावर मोठा संकट कोसळले असून प्रशासनाकडून तातडीने नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. आणि कुठे घडली ही घटना? आपल्या शेतातच. काय नाव आहे तुमचं? दत्तू जाधव. कोणाचं शेती आहे? आमच्या काकाचं नामदेव भागात जातो. किती गट नंबर? 28. किती वाजता घटना घडली? 2-2:30 वाजता. काय झालं नेमकं? घटना कशाची घडली? वीज पडली येळूच्या बामावर बैलावर. बर. वीज पडून 2 मृत्यूवार झाले बैलाचे. या संदर्भात तुम्ही कोणाला बोलले? आम्ही डॉक्टरले बोलवलं, आम्ही ना तलाठी मॅडमले बोलवलं आणि पंचनामा करता बोलवलं आम्ही. पंचनामा केला? हा, पंचनामा केला. संदर्भात त्यांनी सांगितलं की हा, त्यानं सांगितलं आम्हाला की पंचनामा करा. हे केला म्हणून त्यानं पंचनामा मदत मिळावी. काय नाव आपलं आणि काय घटना घडली या वडाळी शिवारीत पन्हाळेश्वर शिवारामध्ये? रमेश हनुमंत गवळी माझं नाव. गाव कोणतं? गाव वडाळी. एका शिल्लोड 1.5 ते 2 लाखाची या शेतकऱ्याची नुकसान झाली. ही विनंती. काय हरकत नाही. बेस्ट. काय घटना घडली आणि काय नाव तुमचं? माझं नाव शेषराव सखाराम जाधव, वडाळी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज 2:30 ते 3च्या दरम्यान दो पाऊस आला आणि जोराचे वारे आणि विजाचा कडकडाट. तिथल्यामध्ये 2 बैलावर वीज पडली आणि माझा शेजारी होतो मी आणि राजू जाधव माझा भाऊ पळत आला माझ्याकडे की 2 बैल विजाने पडले आणि ते आम्ही गट नंबर 28. जोडी मोठी असल्यामुळे बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख रुपये आहे आणि मोठाले बैल आहे. किती वाजता घडली ही घटना? ते 2:30 ते 3 दरम्यान. काय म्हणजे कशामुळे झालंय नेमकं? हे विजामुळे झालं. विजाच्या कडकडाट बैल वारलं. हां, बोला. विजाने हे बैल जागीच मृत्युमुखी पडले आणि इतके भयानक होते की वेळूचा बांबू सुद्धा पेटला होता, आळं पेटलं होतं. आणि बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख, 2.25 लाख रुपयापर्यंत आहे. ही घटना तलाठी मॅडमला कळवली आणि त्यांनी ताबडतोब पंचनामा करण्याचा प्रयत्न केला. पंचनामाही केला. पैसे वैद्यकीय अधिकारी हे पण आले आणि त्यांनी सुद्धा पंचनामा केला. 1.5 ते 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्याचे जेवढे शक्यतो तेवढे नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती.